रक्षाबंधन हा हिंदू संस्कृतीतील अतिशय पवित्र आणि प्रेमाचा सण मानला जातो. भगिनी आपल्या भावाच्या मनगटावर राखी बांधते आणि त्याच्या दीर्घायुष्यासाठी, सुरक्षिततेसाठी प्रार्थना करते. भाऊ तिचं रक्षण करेल असा वचन देतो. परंतु या पवित्र कार्यासाठी योग्य मुहूर्त देखील तेवढाच महत्त्वाचा असतो. विशेषतः भद्रकाळ किंवा कालभद्रकाळात राखी बांधणे अशुभ मानले जाते. भद्रकाळात कोणतीही शुभ गोष्ट, जसे की राखी बांधणे, यात्रा सुरू करणे किंवा मंगलकार्य करणे टाळले जाते. कारण या काळात नकारात्मक ऊर्जा सक्रिय असते असे मानले जाते. म्हणून रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधण्याचा योग्य मुहूर्त जाणून घेणे फार आवश्यक असते. सामान्यतः पंचांग पाहून राखी बांधण्याची वेळ ठरवली जाते आणि भद्रकाळ संपल्यावरच राखी बांधावी. याशिवाय काही गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते. उदाहरणार्थ, राखी बांधताना घरात सकारात्मक वातावरण असावे. बहिणीने प्रथम देवपूजा करून भावाच्या उजव्या मनगटावर राखी बांधावी. राखी बांधताना गोडधोड पदार्थ तयार करून त्याचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर बहिणीने भावाच्या कपाळाला ओवाळून, आरती करून, टिळक लावून राखी बांधावी. यावेळी येनबद्धो बलिराजा या मंत्राचा जप केल्यास अधिक शुभ फल मिळते. भाऊ बहिणीला एखादी भेट देतो आणि तिचे रक्षण करण्याचे वचन देतो. आजच्या काळात भौगोलिक अंतर वाढले असले तरी भावंडांचं प्रेम अजून घट्ट झाले आहे. ऑनलाईन माध्यमातून राख्या पाठवल्या जातात, व्हिडिओ कॉलवर आरती केली जाते, पण भावनांचं स्थान अढळच आहे. यंदा रक्षाबंधन करताना आपण सर्वांनी पंचांगानुसार भद्रकाळ टाळूनच राखी बांधावी याची विशेष खबरदारी घ्यावी. कारण शास्त्रानुसार काळभद्रात शुभकार्य केल्यास त्याचे फळ मिळत नाही, उलट त्रास होऊ शकतो. त्यामुळे वेळेचं भान राखून भक्तिभावाने, आनंदाने आणि शुद्ध मनाने रक्षाबंधन साजरे करावे. ही एक संधी असते आपल्या नात्यांना दृढ करण्याची, प्रेम व्यक्त करण्याची आणि परंपरांचे पालन करण्याची.